प्रत्येक मोठ्या भव्य गोष्टीमागे ना एक प्लॅन असतो, एक आराखडा. मग विचार करा, जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा आराखडा कोणता असेल? हो, तो आहे आपलं भारतीय संविधान. आणि हे फक्त नियमांचं पुस्तक नाहीये, तर हे असं काहीतरी आहे जे आपल्या संपूर्ण देशाची दिशा ठरवतं. हे बघा, हे आहे आपलं राष्ट्रीय चिन्ह. दिसायला किती प्रभावी आहे नाही का? पण या शक्तिशाली प्रतीकाच्या मागे एक तितकाच किंबहुना त्याहूनही शक्तिशाली दस्तऐवज आहे. भारतीय प्रजासत्ताकाचा मास्टर प्लॅनच म्हणा ना. चला तर मग ह्या प्लॅनची पानं उघडून बघूया की आतमध्ये नेमका आहे तरी काय. संविधानाची सुरुवातच या शब्दांनी होते, आम्ही भारताचे लोक. कमाल आहे ना? हे पहिले 3 शब्दच सगळं काही सांगून जातात. याचा सरळ सरळ अर्थ आहे की सगळी सत्ता, सगळा अधिकार हा कुठल्या राजा महाराजांचा नाही, तर तो देशाच्या सामान्य नागरिकांचा आहे. आणि खरं सांगायचं तर हीच तर लोकशाहीची सगळ्यात मोठी ताकद आहे. बरं, मग या भव्य आराखड्याची सुरुवात होते तरी कुठून? ती होते उद्देशिकेपासून, ज्याला आपण प्रियांबल म्हणतो. हे जणू काही संविधानाचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पान आहे. या एका पानातच आपल्या संपूर्ण राष्ट्राचं स्वप्न काय आहे, आपली मूळ मूल्य काय आहेत, हे सगळं स्पष्ट केलेलं आहे. उद्देशिका म्हणजे काय हे सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या संविधानाचं मिशन स्टेटमेंट आहे. आपण हे सगळं का करत आहोत या प्रश्नाचं उत्तर म्हणजे उद्देशिका. एक देश म्हणून आपल्याला भविष्यात कुठे पोचायचं आहे, आपलं ध्येय काय आहे, हेच तर ती आपल्याला सांगते. ही उद्देशिका भारताची ओळख 5 शब्दामध्ये करून देते. चला एक एक करून पाहूया. पहिलं, सार्वभौम म्हणजे काय? तर भारत आपले निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहे, कोणाच्याही दबावाखाली नाही. दुसरं, समाजवादी म्हणजे देशाच्या संपत्तीवर सगळ्यांचा हक्क असावा. तिसरं, धर्मनिरपेक्ष. सोपा आहे, सरकारचा स्वतःचा असा कोणताही धर्म नाही, सगळे धर्म समान आहेत. चौथं, लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य. आणि 5वं, गणराज्य म्हणजे देशाचा जो प्रमुख असतो ना, तो वारसा हक्काने नाही तर निवडणुकीने निवडला जातो. किती महत्त्वाचे आहेत हे 5ही शब्द. पण थांबा, उद्देशिका फक्त देशाबद्दल नाही बोलत, ती प्रत्येक नागरिकाला, हो प्रत्येक नागरिकाला काही वचनं सुद्धा देते. आणि ही वचनं म्हणजे आपल्या संविधानाचा आत्मा आहेत, त्याचा नैतिक पाया आहेत. कोणती आहेत ही वचनं? न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. खरं तर हे 4 शब्द म्हणजे या संपूर्ण महान ग्रंथाचं हृदय आहे, असं म्हटलं तरी चालेल. बरं, आतापर्यंत आपण मोठ्या मोठ्या गोष्टींबद्दल बोललो, देशाच्या दूरदृष्टीबद्दल बोललो, पण याचा सामान्य नागरिकाच्या आयुष्यावर थेट काय परिणाम होतो? तर तो होतो मूलभूत हक्कांच्या रूपात. चला आता त्याबद्दल बोलूया. आता प्रश्न येतो की हे मूलभूत हक्क इतके महत्त्वाचे का आहेत? कारण ते आपल्यासाठी एका ढालीसारखे आहेत. एक अशी ढाल जी आपलं संरक्षण करते. कोणापासून? तर सरकारच्या किंवा राज्याच्या अमर्याद अधिकारांपासून. हे हक्कच आपलं स्वातंत्र्य टिकून ठेवतात. या हक्कांच्या यादीत सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा हक्क येतो, तो म्हणजे समानतेचा हक्क. नावाप्रमाणेच याचा अर्थ सरळ आहे, कायद्यासमोर सगळे समान, कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही. आणि धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर कोणाशीही भेदभाव केला जाणार नाही. हे किती क्रांतिकारी आहे नाही का? समानतेनंतर येतो स्वातंत्र्याचा हक्क. हा तो हक्क आहे जो आपल्याला आपलं मत मांडण्याचं, बोलण्याचं स्वातंत्र्य देतो, आपल्याला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार देतो. आणि हो, याच हक्कामध्ये शिक्षणाचा हक्कसुद्धा येतो, जो कोणत्याही प्रगत समाजाचा पाया असतो. ओके, हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय. हक्क आहेत, ढाल आहे, पण एक प्रश्न मनात येतोच की या हक्कांचं रक्षण कोण करणार? म्हणजे जर हे हक्क कोणी हिरावून घेतले तर आपण जायचं कुठे? आणि याच प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे आपल्या संविधानाने तयार केलेल्या शासकीय रचनेत. ही रचना 3 मजबूत स्तंभांवर उभी आहे. चला या 3 स्तंभांना जरा जवळून पाहूया. तर ही रचना सत्तेला एका ठिकाणी जमा होऊ देत नाही, तर तिला 3 भागांमध्ये विभागते. पहिला भाग आहे विधिमंडळ, म्हणजे आपली संसद जी कायदे बनवते. दुसरा भाग आहे कार्यकारी मंडळ, म्हणजे सरकार जे बनवलेले कायदे देशात लागू करतं. आणि तिसरा आणि आपल्या हक्कांसाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजे न्यायमंडळ. यांचं काम आहे कायद्याचा योग्य अर्थ लावणं आणि आपल्या सगळ्यांच्या हक्कांचं रक्षण करणं. आणि याच रचनेमध्ये खरी गंमत आहे. याला चेक्स अँड बॅलन्सेस म्हणतात. म्हणजे सत्तेचं असं विभाजन केलंय की कुणीही एकटं सर्व शक्तिमान होऊ शकत नाही. प्रत्येकजण एकमेकांवर लक्ष ठेवतो. ही आपल्या लोकशाहीसाठी आणि आपल्या हक्कांसाठी एक खूप मोठं सुरक्षा कवच आहे. 1 मिनिट,
आपण बोलतोय अशा एका डॉक्युमेंटबद्दल जे अनेक दशकांपूर्वी लिहिलं गेलंय. पण काळ तर सतत बदलतो, लोकांच्या गरजा बदलतात. मग इतका जुना दस्तऐवज आजही कसा काय लागू होतो? याचं कारण असं आहे की आपलं संविधान हे दगडावर कोरलेली रेघ नाहीये. ते एक जिवंत, श्वास घेणारं डॉक्युमेंट आहे जे बदलत्या काळानुसार स्वतःला बदलू शकतं. फक्त हा एक आकडा बघा, 106. जवळपास इतक्या वेळा आपल्या संविधानात बदल म्हणजे दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. हा आकडाच सांगतोय की हे खरंच एक लिव्हिंग डॉक्युमेंट आहे, एक जिवंत दस्तऐवज जे काळाच्या गरजेनुसार स्वतःला सामावून घेतं, स्वतःमध्ये बदल घडवतं. पण थांबा, याचा अर्थ असा नाही की कोणीही उठून संविधानात बदल करू शकतो. अजिबात नाही. ही प्रक्रिया खूप कठीण आणि विचारपूर्वक बनवली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेत विशेष बहुमताने ते विधेयक पास व्हावं लागतं, तेव्हा कुठे जाऊन बदल होतो. म्हणजे प्रत्येक बदल हा खूप विचार करूनच केला जातो. आणि हीच तर आपल्या संविधानाची खरी ताकद आहे. ते एकाच वेळी मजबूत आणि स्थिर आहे, पण त्याचवेळी गरजेनुसार लवचिकसुद्धा आहे. आणि म्हणूनच इतकी वर्ष झाली तरी ते आपल्या देशासाठी तितकंच महत्त्वाचं आणि प्रासंगिक आहे. तर मग एक गोष्ट स्पष्ट आहे, भारताचं संविधान हे फक्त कायद्याचं एक जाडजूड पुस्तक नाहीये. नाही, ते आपल्या देशाच्या स्वप्नांचं, आपल्या आकांक्षांचं आणि आपल्या मूल्यांचं प्रतीक आहे. हा एक असा जिवंत दस्तावेज आहे ज्याची कहाणी अजून संपलेली नाहीये, ती अजूनही लिहिली जात आहे. पण मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की या कहाणीचा पुढचा अध्याय तो कसा लिहिला जाईल आणि कोण लिहिणार?